हाय फ्रेंड, कसे आहात सगळे? मजेत ना? तर फ्रेंड्स, आज मी इथे 20 रुपीज चॅलेंज जे मेकअपचे प्रोडक्ट असतात त्यावर मी मेकअप करणार आहे. बघा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. हॅलो फ्रेंड्स, तर मी इथं हिमालयाचं प्युरिफाय फेस वॉश नीम फेस वॉश यूज करत आहे, ज्याने स्किन एकदम क्लीन होते. जे स्किनवरील डस्ट वगैरे असते ते निघून जाते. त्यानंतर मी अगेन इथं टोनर यूज करत आहे, कारण आपले फेस वॉशनंतर जे पोर्स असतात ते ओपन होतात, त्यामुळं टोनर यूज करणं फार गरजेचं आहे. हे 10 रुपीजला मार्केटमध्ये मिळतं. माझ्याकडे मोठी बॉटल असल्यामुळे मी घेतलं नाही. त्यानंतर ऑलिव्हियाचं मॉइश्चरायझर यूज करत आहे. आल्मंड हनी मॉइश्चरायझर आहे. खूप मस्त मॉइश्चरायझर आहे, कारण हे ड्राय स्किनवाल्यांसाठी, माझी नॉर्मल ड्राय स्किन असल्यामुळं मी ही यूज करत आहे. खूप मस्त ग्लो करतं स्किनवर. त्यानंतर मी हे जे 25 रुपीजवालं मिलापचं फाउंडेशन आहे, वेटलेस फाउंडेशन आहे. हे जे 25 वाले फाउंडेशन आहे हे मी 20 रुपीजला परचेस केलेलं आहे. हे फाउंडेशन यूज करत आहे इथे. हे पण फाउंडेशन वेटलेस आहे. रिझल्ट पण याचा हे मी जास्त लावल्यामुळं स्किनवर दिसून येते. नाहीतर हे वेटलेस म्हणजे एकदम नॉर्मल आपलं जे BB क्रीम वगैरे आपण यूज करतो त्या टाईपमध्येच आहे. पण हे मी जरा जास्त यूज केला असल्यामुळे थोडासा कव्हरेज देतो आहे स्किनवर. व्यवस्थित ब्लॉन्डरच्या साहाय्याने मी हे मिक्स करून घेत आहे स्किनमध्ये. गळ्याला आणि चेहऱ्याला व्यवस्थित लावून घेत आहे, जेणेकरून मानेच्या आणि चेहऱ्याची स्किन एकसारखी दिसली पाहिजे. त्यासाठी मी गळ्याला आणि मानेला व्यवस्थित लावून घेत आहे ब्लॉन्डरच्या सहाय्याने, आणि कानाला पण लावून घेत आहे. कधी कधी काय होतं की आपण चेहऱ्याला आणि मानेलाच फाउंडेशन लावतो आणि कानाला फाउंडेशन लावत नाही, जेणेकरून आपली स्किन एकदम कलर एकदम वेगवेगळा दिसतो. तर प्रत्येक वेळेस फाउंडेशन लावताना व्यवस्थित स्किनला व्यवस्थित जे चेहऱ्याला आणि मानेला आणि कानाला व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे एकसारखी स्किन दिसेल. त्यानंतर मी हे पॉन्ड्सची क्रीम आहे, फेस क्रीम, ही यूज करत आहे. त्यामध्ये मी पॉन्ड्सची जी पावडर मिक्स करत आहे, कारण आपण इथे DIY कन्सिलर तयार करत आहे. कारण आपल्याला 20 रुपीजमध्ये कुठेच कन्सिलर मिळालेलं नाही, त्यामुळं मी इथं हे कन्सिलर बनवत आहे. तर त्यामध्ये मी थोडंसं जे आपलं मिलापचं जे फाउंडेशन होतं 20 रुपीजवालं ते मी मिक्स करत आहे, जेणेकरून आपलं कन्सिलर तयार होईल. अशा प्रकारे हे मी डोळ्यांच्या खाली, कपाळावरती, नोजवर आणि चिकबोन्सवर व्यवस्थित लावून घेत आहे. जे आपले हायलाईट्स बोन्स असतात त्या ठिकाणी लावून घेत आहे, जेणेकरून ते उठून दिसतील आपले. व्यवस्थित ब्रॉन्डच्या साहाय्याने व्यवस्थित ब्लेंड करून घेत आहे, बघू शकता तुम्ही. आणि फ्रेंड्स, कसं आहे 20 रुपीजमध्ये आणि 10 रुपीजमध्ये प्रोडक्ट मिळणं खूप मुश्किल आहे, आणि मिळाले तरी पण ते क्वालिटी त्याची एवढी व्यवस्थित नसते. पण ठीक आहे, काही महिला अजूनसुद्धा हे 10 रुपीज 20 रुपीजवाले प्रोडक्ट यूज करतात. पण पण काही प्रोडक्ट चांगले पण आहे. आता हे जे मी 10 रुपीजवालं जे आयब्रो पेन्सिल यूज करत आहे, हे पण ओकेमध्येच छान आहे, असं काही एवढं पण खराब नाही आहे. आता मी हे ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित फिल करून घेत आहे, जेणेकरून व्यवस्थित सगळीकडे आकार दिसेल. आणि आपण कधी पण आहे ना, आयब्रो पेन्सिल यूज केली ना, ब्रशच्या साहाय्याने ते फिल करून घ्यायचं, जेणेकरून आपण जे आयब्रोला पेन्सिल यूज केलेली आहे ती व्यवस्थित आकारामध्ये दिसते. त्यानंतर मी फाउंडेशनच्या साहाय्याने ब्रशच्या साहाय्याने फाउंडेशन आयब्रोला लावून घेत, म्हणजे आयब्रो आकार देत आहे, बघू शकता तुम्ही. सॉरी फ्रेंड्स, हे आजूबाजूचा आवाज येतो आहे, कारण रोडच्या कडेलाच माझं पार्लर असल्यामुळे गाड्यांचा आवाज येतो आहे, तर सॉरी, प्लीज इग्नोर करा ते. त्यानंतर मी व्यवस्थित ब्लॉन्डच्या साहाय्याने व्यवस्थित जे एक्स्ट्रा फाउंडेशन आहे ते ब्लेंड करून घेते. त्यानंतर आता डोळ्यांचा मेकअप. आता डोळ्यांच्या मेकअपसाठी सुद्धा मी जो ड्रेस आहे माझा वन पीस, तो डार्क ब्ल्यू कलरचा असल्यामुळं मी जरासं स्मोकी आईजमध्ये बनवणार आहे. तर त्यासाठी आपल्याकडे ब्लॅक कलर नाही, त्यामुळं मी इथे जे काजळ आहे, आपण डोळ्यांमध्ये जे यूज करतो ते काजळ व्यवस्थित मी ब्रशच्या साहाय्याने ब्लेंड करून घेत आहे. हे काजळ खूप स्टिकी फॉर्ममध्ये असल्यामुळे ब्लेंड व्हायला खूप वेळ लागतो आहे.
त्यानंतर मी ही 10 रुपीजवाली जी लिपस्टिक आहे ती मी आय बेस बनवण्यासाठी यूज करत आहे. अगेन मी ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित ब्लेंड करून घेत आहे. हे स्टिकी फॉर्ममध्ये असल्यामुळे हे लिपस्टिक लवकर ब्लेंड होत नाही आहे, म्हणून मी तिला अगेन अँड अगेन ब्रशच्या सहाय्याने ब्लेंड करून घेते. दोन्हीकडून पण व्यवस्थित ब्लेंड करून घेत आहे, बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही, खूप वेळ ब्लेंड करावं लागतं आहे ते, त्यामुळे त्याचा कलर व्यवस्थित दिसतोय. त्यानंतर मी हे 10 रुपीजवालं जे काजळ आहे, कलर काजळ, हे मी यूज करत आहे. हे पण खूप स्टिकी फॉर्ममध्ये असल्यामुळं हे व्यवस्थित आयलिडला लागतही नाही आहे. बघू शकता तुम्ही, खूप वेळा लावल्यानंतर आणि लावता लावता ते तुटलं पण, व्यवस्थित लागतच नाही आहे. आणि खूप मेहनत केल्यानंतर थोडं फार कलर येतो आहे त्यावर. 10 रुपीजमध्ये असं एवढं काही छान ब्रँड मिळू नाही शकत ना, तर ठीक आहे, 10 रुपीजच्या मानाने पण चांगलं आहे. दोन्ही बाजूने पण मी व्यवस्थित लावून घेत आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजूने लावून घेतले मी. त्यानंतर मी पुन्हा एकदा ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित ब्लेंड करून घेते. त्यानंतर मी हे जे गोल्डन कलरचं अगेन 10 रुपीजवाला जे काजळ आहे ते मी त्यावर यूज करत आहे. पण हे तर त्यापेक्षाही डेंजर आहे, लागतच नाही आहे. बघू शकता तुम्ही, उलट जे मी अगोदरचं जे लावलं होतं कलरवालं तेच त्याला चिपकून येते, पण व्यवस्थित लागत नाही आहे. थोडीफार मेहनत घेतल्यानंतर थोडंसंच लागतं आहे आणि लागलं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी अगेन ब्लॅक जे काजळ आहे ते आयलायनरवर यूज करत आहे, आयलाईन करायला यूज करत आहे, जेणेकरून थोडेसे स्मोकीमध्ये मेकअप दिसेल, आय मेकअप दिसेल. ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित मी ब्लेंड करून घेते ते. ॲक्च्युली जो माझा ड्रेस आहे तो डार्क ब्ल्यू कलरचा आहे, पण मला तो डार्क ब्ल्यू कलरचे जे काजळ आहे ते कलर काजळ मिळालं नाही, त्यामुळं मी ह्या मोरपंखी कलरचं जे काजळ घेतलेलं आहे. अगेन मी ब्रशच्या सहाय्याने ते लावून घेते व्यवस्थित, कारण अगोदर मी लावलं ते व्यवस्थित एकदम फिक्कट कलरमध्ये लागलं, त्यामुळं मी अगेन ब्रशच्या सहाय्याने पुन्हा एकदा लावून घेत आहे. दोन्ही बाजूनी सेम प्रमाणात लावून घेत आहे. त्यानंतर हे मिलापचं लिप बाम आहे ते मी लावून घेत आहे. ॲक्च्युली खूप छान मॉइश्चराईज करतं लिप, हे डेली यूज केलं तरी चांगलं आहे. 10 रुपीजलाच मिळतं आहे ते. त्यानंतर मी ADSचं आयलायनर आणि मस्करा हे मी 20 रुपीजला घेतलेलं आहे, हे मी इथे यूज करत आहे. ॲक्च्युली मस्करा खूप लिक्विड फॉर्ममध्ये होता, पण ठीक आहे, 20 रुपीजमध्ये तर ठीकच आहे. त्यानंतर मी जे फाउंडेशन लावलेलं आहे ते सेट होण्यासाठी मी थोडीशी जी पॉन्ड्सची पावडर आहे 10 रुपीजला मी हा डब्बा घेतलेला आहे, ही पावडर मी लावून घेते, जेणेकरून आपलं जे फाउंडेशन आहे ते बेस व्यवस्थित होईल. व्यवस्थित कपाळावर, नाकावर आणि डोळ्यांच्या खाली व्यवस्थित लावून घेते, जेणेकरून आपण जे लावलेलं फाउंडेशन आहे ते व्यवस्थित सेट होईल. त्यानंतर मी हे डोळ्यांमध्ये काजळ यूज करत आहे. 10 रुपीजवालं काजळ आहे. ॲक्च्युली हे ब्ल्यू हेवनचं काजळ आहे. मला तर एवढं काही आवडलं नाही, कारण ते डोळ्यांना जरा त्रास होतो आहे, आग होते डोळ्यांची ते लावल्यानंतर.
आणि त्यानंतर हे मी ADSचं जे 20 रुपीजचं जे आयलायनर घेतलेलं आहे ते लावत आहे. ॲक्च्युली हे लिक्विड थोडंसं लिक्विडच आहे, पण म्हणजे जास्त लिक्विडमध्ये आहे, पण ठीक आहे. लावताना पण छान वाटलं मला आणि 1-2 तास तरी टिकू शकतं आपल्या डोळ्यांवर ते. जर थोडंसं छोटं कुठं तरी जायचं असेल ना, छोटंसं 2-3 तासाचं काम असेल ना, तर त्यासाठी आपण हे आयलायनर यूज करू शकतो. त्यानंतर मी लिपस्टिक अप्लाय करत आहे. हे मी 10 रुपीजला घेतलेली आहे, मरून कलरमध्ये. खूप डार्क मरून पण नाही आहे, नॉर्मलच आहे, पण छान आहे कलर. आणि त्याच लिपस्टिकचा यूज मी ब्लश म्हणून करत आहे. ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित ब्लेंड करून घेत आहे. स्टिकीमध्ये असल्यामुळे ब्लेंड व्हायला खूप उशीर लागतो आहे, पण ठीक आहे. अगेन मी पुन्हा एकदा लिपस्टिक लावत आहे, कारण थोडंसं फिकट कलर वाटते मला ब्लशचा. त्यामुळे मी परत एकदा लिपस्टिक लावून घेते आणि व्यवस्थित ब्रशच्या सहाय्याने ब्लेंड करून घेतली आहे. खूप छान रिझल्ट वाटतो आहे मला ब्लशसाठी लिपस्टिकचा, मस्त दिसते. माझ्याकडे हायलायटर नसल्यामुळे मला काही 20 रुपीजमध्ये 10 रुपीजमध्ये कुठलंही हायलायटर मिळालं नाही, त्यामुळे मी हायलायटरचा यूज इथे केलेला नाही आहे. पण ठीक आहे, बिना हायलायटरचीच जे मी जे बेस बनवलेला आहे फाउंडेशनचा आणि जे आय मेकअप वगैरे बनवले आहे त्याचा शाईन दिसते. तर मला असं वाटते की हायलायटर लावायची सध्या तरी काही गरज नाही आहे, म्हणून मी हायलायटर नाही यूज केला. हा झाला फायनल लुक फ्रेंड्स. तुम्हाला हा 10 रुपीज 20 रुपीज ॲक्च्युली 10 + 20 दोन्ही मिक्स प्रोडक्ट आहे. तर कसा वाटला हा लुक मला तुम्ही प्लीज कमेंट्समध्ये सांगा. आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी हाय फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. तर फ्रेंड्स, खूप मेहनत घेतली आहे व्हिडिओ बनवण्यासाठी, तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.